प्रभात लोढा यांनी आज मंदिरामध्ये जाऊन आरती केलेली आहे आणि नोटीसीला स्थगिती आणल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर दादरच्या या संपूर्ण हनुमान मंदिराच्या प्रकरणानंतर मंत्री प्रभात लोढा यांनी मंदिरामध्ये जाऊन आरती केलेली आहे, नोटीसला स्थगिती आणल्याचं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलेलं आहे। नोटीसीला स्थगिती दिल्यानंतर आदित्य ठाकरे कशाला येणार असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। या परिसरामध्ये हनुमानाचं जुनं मंदिर सापडलं, मात्र रेल्वे प्रशासनानं त्यांना नोटीस पाठवलेली होती। मंदिर तोडण्यासाठी नोटीस दिलेली होती, मात्र आता स्टे ऑर्डर आल्याची माहिती मिळते। काय कॉपी पण आपला शेअर केली आहे। आता ते मंदिर काय होणार नाही, ते आस्थाचा प्रश्न होता, त्याने सांगितलं नाही, आता ते पूर्ण ते वाचला। सर, आपण जर बघितलं तर आपण आशिष शेलार असतील किंवा हिंदू बजरंग दलाचे प्रतिनिधी असतील, सगळ्यांनी चर्चा केली, नेमकी काय चर्चा झाली? पुन्हा चर्चा झाली की हा जे त्याचे आपण सर्व जुना मंदिर आहे यांचा ते पुरा आपण त्याने सबमिट केलेला आहे, म्हणून त्याने स्टे ऑर्डर दिला। आपण बघतोय की या मंदिराला जी आहे ती स्टे ऑर्डर आलेली पाहायला मिळते। एकंदरीतच कालपासून या मंदिराचा विषय जो होता तो ऐरणीवर आलेला पाहायला मिळाला होता। हे मंदिर जे आहे हे रेल्वेच्या जागेवर असल्याने या रेल्वेनी नोटीस दिलेली होती मंदिर तोडण्याची।